सकाळी सकाळी नवरा बायको उठतात. नवरा उठल्या उठल्या म्हणतो की आगा जरा चहा कर, तलप आली आहे. बायको बिचारी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात जाते, गॅस पेटवते, चहाचं भांडं ठेवते, त्यात पाणी ओतते. थोड्या वेळाने येऊन पाहते तर गॅस बंद झालेला असतो. ती पाहते तर सिलेंडर संपलेला असतो. तेवढ्यात नवरा पुन्हा आवाज येतो, आगा काय झालं, चहा कुठे आहे माझा, माझी तल्लाप आली आहे. बायको म्हणते अहो काय करणार, सिलेंडर संपलेला आहे. नवरा म्हणतो आता माझा डोकं तापेल, मला चहा हवाय. त्यावर काही बायका गपचूप पुन्हा कुठून तरी चहा आणून देतात. पण जर समजा माझा डोका गरम झालाय, मला चहा हवाय असं म्हटल्यानंतर काही सुज्ञ बायकांनी जर असं सांगितलं की एक काम करा, ते गरम डोकं इथे आणा, त्याच्यावरच चहाचं भांडं ठेवते आणि चहा करून देते, तो डोसा म्हणजे झालं. जर असं झालं तर काय होईल, म्हणजे डोक्यावर चहा. कसं वाटतं ऐकायला, फार मजेशीर वाटतं ना. बडोद्याहून चिराग मयडा आणि त्यांच्या सौ येत आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया.
कसा काय आहे चहा? चहा कसा आहे मकरंद सर, उर्मिलाजी? प्रेमाने बनवलं का कसाही चहा छानच लागतो. तुम्ही दोघांनी इतक्या प्रेमाने बनवलाय. पण एक गोष्ट सांगा, चाय पी के पता चल रहा है कि ये चाय प्रोफेशनल ने बनाई है. वो पहले कैसे? मुझे ऐसा नहीं लगता कि एक आदमी इतनी अच्छी चाय बना सकता है. ये कैसे हो गया? 7-8 साल मैंने चाय की लारी चलाई है और वही टाइम पे मेरे डांस की शुरुआत थी. जैसे मैं डांस सीखने जाता था तो शाम को 6 बजे के बाद चाय की लारी खत्म करके मैं जाता था. तो वो टाइम पे मेरी पोजीशन बहुत खराब थी. तो वो टाइम पे जब मैं सर के सामने जाता था ना तो वो कहते थे कि बेटे ऐसे गंदे कपड़े पहन के डांस सीखने मत आया करो. और आज इतनी खुशी है कि वो चाय, आज ये कंसेप्ट हमने पहली बार चाय बनाई है सर. अरे ऐसा पहली बार बनाया? पहली बार चाय बनाई स्टेज पे, ऑन स्टेज. चाय और कप बस्सी मैंने पकड़ के जैसे एंट्री लिया ना तो मुझे वो सीन याद आ गया कि कई साल पहले मैं चाय बेचने जाता था. तो वो दिन अलग था और आज एक दिन अलग है जो मैं ऑन स्टेज चाय बना के किसी जज को पिला रहा हूँ और ये जगह पे इतनी पोजीशन पे मैं पहुंचा हूँ. क्या बात है, क्या बात है. बहुत बड़ी बात. चिराग जी, आप इतने ग्रेसफुल है, मैं सच कहूँ. आणि मला असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये कुठे कुठे पोहोचतो ते आपण त्याच्यावर किती मेहनत घेतो आणि थोडंफार आपलं नशीब बऱ्याचशा गोष्टींवरती असतं. पण तो जो प्रवास असतो तो खूप कमी लोकांना करायला मिळतो आणि तो प्रवास जो असतो तो शेवटी आपल्याला आपण जे व्यक्ती आहोत ते म्हणून बनवतं आणि एक कलाकार म्हणून काय आहोत ते म्हणून बनवतं. पु ल देशपांडेंनी म्हटलंच आहे की कला जी असते ती श्रीमंत माणसाच्या एखाद्या वेडसर मुलीसारखी असते की ती श्रीमंताचा हात सोडून गरीबाचा हात पकडून पळून जाते. तर तुम्ही ते श्रीमंत व्यक्ती आहात की ज्यांनी कलेने श्रीमंत होते, त्यामुळे तुम्ही आजपर्यंत इथे पोहोचलाय. तुमचं मन, तुमचा ध्यास आणि ही जिद्द आणि खरोखरच ती तुमच्या नाचामध्ये दिसते. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून काय म्हणू, छान, फारच छान. आणि त्याच्या चहा बनला आणि आम्हाला चहाही मिळाला म्हणजे आता काय, चहा मिळाल्यावरती आम्हाला तुम्ही काय पत्का बितका कशी देणार मकरंद? थँक्यू. मग आता उठूया की. खरं तर तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री दिली गेली आणि तुम्ही आलात. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की चहा बनवून विकणारा माणूस आज डोक्यावर चहा एकमेकांच्या घरून तो एक ॲक्ट म्हणून सादर करतो. याचा अर्थ कला ही कुठेतरी जीवनाशी कुठेतरी सांगड घालूनच असते. कधी कधी आधी जीवन येतं मग कला येते, पण कलेचं बीज कदाचित तेव्हाच कुठेतरी रोवलेलं असतं. खरं सांगू का चिराग, खूप खरा आहेस तू. त्यामुळे तुला थोडं हे सगळं असं जीवन पाहिजेच होतं असं मला वाटतंय. कारण का तू इतकं मोठं उदाहरण आहेस खूप लोकांसाठी. आणि मला असं वाटतं आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही दोघं गवसलेला आहात, एवढंच मी म्हणू खऱ्या अर्थाने.